भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता झाले आहेत। त्यांचा तपास पोलीस कधी लावणार असा सवाल करत आज पिळणकर कुटुंबियांसह लोकशाही आणि संविधान हक्क संरक्षण समितीच्या वतीने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन लवकर तपास लावण्याची मागणी करण्यात आली। या प्रकरणी सखोल तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं। भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर हे 7 जानेवारी रोजी मित्रांच्याकडे जेवायला जातो असं सांगून घरातून बाहेर पडले होते। मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले होते। या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या दरम्यान 9 जानेवारी रोजी त्यांचं वाहन आढळून आलं होतं। 11 जानेवारी रोजी त्यांच्या वाहनापासून काही अंतरावर जंगलामध्ये जळालेल्या अवस्थेतील काही अवशेष आढळून आले होते। या सर्व प्रकरणाचा तपास पोलिसांकडून अजूनही पूर्ण झालेला नाही। त्यामुळे आज महेश पिळणकर यांच्या पत्नी तृप्ती पिळणकर, मुलगा पारस पिळणकर यांच्यासह नातेवाईकांनी या प्रकरणाचा तपास लवकर व्हावा अशी मागणी करत लोकशाही आणि संविधान हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून कोल्हापुरातील दसरा चौक इथं निदर्शनं केली। त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेऊन योग्य आणि जलद तपासणीची मागणी केली। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं। यावेळी या समितीचे सतीश चंद्र कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।